Yes, come. Please sit down. थँक्यू सर. चला नमस्कार. कशा आहात आपण? नमस्कार सर. एकदम चांगलं मस्त माहिती. नाव न सांगता थोडक्यात परिचय द्या. सर मी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून वडाच्या वाडी या छोट्याशा गावातून आलेलो आहे. इथून जवळपास 40 ते 45 किलोमीटर अंतरावर. माझं 10वी ते 12वीपर्यंत शिक्षण सर्वोदय विद्यालय गुराडगाव येथे झालेले आणि बाकी ग्रॅज्युएशन हे सर्व म्हणजे विवेकानंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे झालेले आहे. कुटुंबामध्ये 7 सदस्य आहे. वडील ही शेती करतात, आई त्यांनाच मदत करते म्हणजे हाऊसवाईफ इन द सेन्स. मोठे भाऊ हे शेतीमध्ये त्यांना मदत करतात. दुसरे भाऊ हे MSFमध्ये मुंबई मलाडमध्ये जॉबला आहे आणि मी सध्याला MPSCची प्रिपरेशन करतो आहे. कितवा प्रयत्न आहे आपला? सर तिसरा प्रयत्न आहे. तिसरा. आणि आता किती लीड आहे आपल्याला? सर 12 मार्काची लीड आहे. 12 मार्काची. बरं. या अगोदर कोणकोणत्या परीक्षा दिल्या तुम्ही? सर याआधी मी राज्यसेवेची परीक्षा दिलेली 2020ची पूर्व आणि मुख्य. ओके. 2020चं PSIचं पूर्व मुख्य आणि मुलाखत दिलेली आहे. बरं. आणि 2022च्या टॅक्स असिस्टंटच्या पदी माझी निवड झालेली आहे. टॅक्स असिस्टंटपदी निवड झाली. तुम्ही जॉबला आहे आता? हो सर. टॅक्स असिस्टंटपदी तुम्ही जॉबला आहात. ठीक आहे. हो सर. मग तुम्ही STIचं काय प्रिपेअर नाही केलं? PSI काय करताय? सर 2021ची STIची पूर्व आणि मुख्य दिलेली पण अनुदान मुख्य परीक्षा ही 2 मार्कांना राहिली. त्याच्यामुळे सध्याला आता PSIची प्रिपरेशन करतो. बरं. आता वेरूळ लेणी आणि अजिंठा लेणी याचा नेमका फरक काय? सर वेरूळ लेणी मुख्यतः सर ठिकाणाबद्दल माहिती आहे. जास्त तर विशेष काही असं माहिती नाही. मला फरक हवा आहे. नेमका फरक काय आहे त्यांचा? दोघेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. हो सर. वेरूळ लेणी मुख्यतः म्हणजे बौद्धकालीन वगैरेसाठी प्रसिद्ध आहे आणि अजिंठा लेणी रिव्हर्स झाला म्हणजे अजिंठा लेणी त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि 34 लेणी आहेत. त्याच्यामध्ये 3 मुख्य धर्मियांच्या लेणी आहेत, बौद्ध, हिंदू आणि जैन. बरं. ठीक आहे. अजून काही तुम्हाला? गावाला निवांत घ्या, पुसून घ्या काम, काही टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स व्हा. ओके ओके, रिलॅक्स व्हा, घाबरू नका काय. वेरूळ लेणी कोणत्या घराण्यात झालेली आहे माहिती काही? वेरूळ लेणीची निर्मिती सर जवळपास 7व्या ते 8व्या शतकात राष्ट्रकूट घराण्याने याची निर्मिती केलेली. नक्की? हो सर. आणि अजिंठा? अजिंठा ही एक्झॅक्टली सांगता नाही जर पण माहितीनुसार वाकाटक घराणे. गौतम बुद्ध, भगवान गौतम बुद्ध जे आहे त्यांचं कुठं आपल्याला जास्त मेसेज दिसतो? कोणत्या लेणीमध्ये दिसतो? त्यांचा मेसेज सर हे वेरूळ लेणीमध्ये त्यांच्या 1 ते 13मध्ये त्यांचं बौद्ध धर्मियांचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख जास्त आढळतो. मग गौतम बुद्ध यांच्याकडून पोलीस प्रशासनामध्ये आपण काय असं घेणार की त्यांच्याकडे तर असंख्य क्वालिटीज आहेत, त्यांचं अनलिमिटेड त्याला लिमिट नाही आहे. पण तुम्हाला 1-2 गुण कोणता घ्यावा असं वाटेल की जो तुम्हाला उपयुक्त असेल? सर माझ्या परीने जर व्यक्तिगत सांगायचं असलं तर पोलीस प्रशासनाचं जी आपलं जॉब आहे त्याच्यामध्ये आपण बघतो काय दैनंदिन त्यांना खूप एक गडबडीच्या असतात आणि निर्णय तिथं खूप पटापटा घ्यावे लागतात किंवा त्यांच्या जे प्रशासन किंवा जॉबमध्ये जे संयमता पाहिजे ते गुण आपण नक्कीच घेऊ शकतो. का एखाद्या तत्परता घाई गडबडीची अवस्था आहे तिथं आपण संयमाने निर्णय नक्कीच घेऊ शकतो. त्याच्यामुळे ते निर्णय क्षमतेला उपयुक्त ठरेल. कधी कधी पेशन्स खूप घातक असतो पोलीस डिपार्टमेंटला असंही म्हटलं जातं. तुम्ही संयम जे म्हणताय हां सर. आणि ते घातकही असतं असं म्हटलं जातं सर. कारण पोलीस गुन्हे म्हणजे बघा कसं उदाहरण देऊया आपण. आरोपी पडतोय आणि तुम्ही पेशन्स घेताय की तू कुठं पडतो ते बघू, चालेल का? नाही सर. संयम म्हणजे सर त्या बाबतीत नाही. मग कोणत्या बाबतीत? संयमानं विचार करणं त्या बाबतीत. अच्छा. हां. आणि संयमानं विचार केला तर निर्णय क्षमताही नक्कीच चांगली राहते असं माझं मत आहे. बरं. PIचा ड्रेस कोड सांगा. PIचा का सर? PI यांना 3 स्टार असतात सर. आणि ड्रेस अपीअरन्समध्ये त्यांच्या खांद्यावरही लाल आणि नेहमीत असते. नक्की? हो सर. आणि काही मपो सही मपो काय असतं? हां त्याच्या मपो सही 1 मिनिट सर शुअर सांगू शकत नाही
पण मपोसीच असतो. का मपू असतं, महाराष्ट्र पोलीस असतं? मपोसी असतं सर. आणि IPSला काय असतं, मपोसी असतं का मपू असतं? IPS त्यांना भारतीय पोलीस सर्व्हिसचं असतं सर काहीतरी, बापू म्हणून. नक्की? हो सर. ठीक आहे. आता छत्रपती संभाजीनगर तिथून समृद्धी महामार्ग गेलेला आहे. हो सर. किती किलोमीटरचा गेलेला आहे? सर त्याची टोटल लांबी का फक्त छत्रपती संभाजीनगर पुरती मागून? जिल्ह्यातील फक्त समृद्धी महामार्गाची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची लांबी किती आहे? किती किलोमीटर लांबी आहे? सर अशी शुअर नाही माहीत, पण वाटत नसतो 37 किलोमीटर असलेली. नक्की? नक्की नाही सर, या मुद्द्यावर मी आधीच सांगितलं. आणि समृद्धी महामार्गावर जास्त ॲक्सिडेंट होताना दिसत आहे, त्यामागची कारणं काय? सर त्यामागची कारण एक न्यूजपेपर किंवा इतर ठिकाणाहून अशी वाचलेली आहे का जेव्हा समृद्धी महामार्ग हे जो खूप लांबीचा रस्ता आहे आणि त्यातमध्ये असे जे आपल्याला प्रसंगासाठी काहीतरी विचित्र अडथळे नाही आहेत, मग खूप वेळेस आपण एका रिदममध्ये चालल्यानंतर आपल्याला झोप लागते. जसं खूप एका ट्युनिंगमध्ये आपण सेम गाणं ऐकलं का आपल्याला झोप लागते. मग खूप लांब रस्त्यात तेव्हा सेम स्पीडमध्ये गाडी चालवताना किंवा मग ब्रेक नाही येत, मग त्याच्यामुळं आपल्याला गुन्हे किंवा झोप येते, त्याच्यामुळे ते आपल्याला ॲक्सिडेंटचे कारणं दिसत आहे. बरं ठीक आहे. शेवटचा प्रश्न, आपल्याला PSI काय व्हायचं? सर PSI याच्यामुळं व्हायचे, एक फील्डवर्कची आवड आहे. शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून छोट्यापणापासूनच शेती करण्याची म्हणजे काम करण्याची उत्सुकता असते कोणत्या तरी, आणि गावाकडं किंवा इतर ठिकाणी एक त्याची म्हणजे एक पर्सनल माझ्यासाठी आहे का एक क्रेज आहे PSIची म्हणून, तर त्याच्यासुद्धा त्याची आवड आहे आणि एक करिअरचा ऑप्शन म्हणून उत्तम पर्याय तो सुद्धा एक कारण. बेस्ट लक, बघू फीडबॅकला. चालेल, ठीक. थँक्यू सर.